नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली पहिली टिप आहे। यासाठी मी एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। साधारण आपल्याला अर्धा ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे। तुम्ही कढाई किंवा तवा देखील वापरू शकता। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं टूथपेस्ट, कोणतंही टूथपेस्ट वापरलं तरी चालेल। त्यानंतर यामध्ये थोडंसं वॉशिंग पावडर टाका आणि आपल्या घरातील ज्या ज्वेलरी असतात, खास करून चांदीची ज्वेलरी थोड्या दिवसानंतर काळी पडते, तर याला स्वच्छ करण्यासाठी एक छोटासा उपाय आहे। आणि पाहू शकता यामध्ये मी याला गॅसवरती ठेवलेला आहे आणि चांदीची ज्वेलरी टाकलेली आहे। काही अशा नाजूक चांदीच्या ज्वेलरी असतात ज्याला की घासायला जमत नाही, खडे पडतात, तर त्यामुळे फक्त हे असं सोल्युशन बनवा आणि थोडंसं 1-2 उकळी येऊपर्यंत गरम करून घ्या आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने वॉश करा। तुम्ही पाहताल खूप छान हे असं चमकायला लागतं। अगदी हलक्या हाताने ब्रशने थोडंसं जर तुम्हाला चोळायचं असेल तर चोळू शकता, पण जास्त घासायची गरज पडत नाही। आणि पाहू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। किती छान आपली चांदीची ज्वेलरी स्वच्छ झालेली आहे, चमकत आहे। घरातीलच 2 वस्तू वापरून अशा प्रकारे तुम्ही चांदीची ज्वेलरी स्वच्छ करू शकता। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। इथे मी अंगाची साबण घेतलेली आहे। तुम्ही कपड्याची साबण देखील वापरू शकता। तर ही जी साबण आहे याला आपण थोडंसं वेगळं वापरणार आहोत आणि ते असं की आता ही नवीन साबण आहे आणि ही वापरात असलेली साबण थोडीफार ओली नक्कीच असते। तर इथे आपल्याला वापरात असलेली साबण घ्यायची आहे, जेणेकरून याला असं आपल्याला पील करून काढता येईल। याच्या अशा छोट्या छोट्या चकत्या आपण काढून घेणार आहोत। चाकूने देखील तुम्ही याला असं काढू शकता। तर मी विचार करत असाल अंगाच्या साबणाचे छोटे छोटे भाग काय करायचं याचं, तर हे आपल्याला खूप कामी येणार आहे। याला ठेवण्यासाठी आपण एखादी छोटी बरणी, छोटा डब्बा वापरू शकतो, जेणेकरून रियूज होईल। संपलेले वेगवेगळ्या डब्या आपल्याकडे असतात ते देखील वापरता येतील। इथे मी सर्वांकडेच उपलब्ध असणारी संपलेली काळी पेटी यामध्ये वापरलेली आहे। यामध्ये साबणाच्या सर्व चकत्या ठेवलेल्या आहेत। आता ही आपल्यासोबत पर्समध्ये अगदी कुठेही घेऊन जाता येईल। खास करून प्रवासामध्ये हात धुण्याची अडचण येते, एवढी मोठी साबण हँडवॉश घेऊन जायला अवघड जातं। त्यापेक्षा एक साबण घेऊन गेला तर प्रत्येकजण तोच साबण यूज करेल। त्यापेक्षा असे छोटे छोट्या साबणाच्या चकत्या यूज करा, जेणेकरून प्रत्येकाला स्वच्छ सेपरेट अशी साबण भेटेल। हातही स्वच्छ होतील आणि निर्जंतुक आपल्याला राहता येईल। तुम्ही जर नवीन कोरडी साबण वापरली तर याच्या चकत्या निघत नाहीत, बारीक असे कण निघतात। हे देखील तुम्ही एखाद्या छोट्या डब्बीमध्ये भरून घेऊन जाऊ शकता, पण त्यापेक्षा चकत्या खूप सोपा उपाय आहे। नक्की ट्राय करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टिप आहे अशा प्रकारच्या पॅकेटसाठी, ते बिस्किटचं पॅकेट असो किंवा चिप्सचं। तुम्हाला माहित आहे का, तुम्ही जे पॅकेट उघडता ते नेहमी चुकीच्या पद्धतीने उघडता। याचा एक कोपरा कट करून आपण अशा प्रकारचे पॅकेट, बिस्किटचे पॅकेट उघडतो, फाडतो, पण त्यामुळे पर्यावरणाला अजूनच जास्त नुकसान पोहोचतं, कारण की प्लास्टिकचे छोटे छोटे कण पर्यावरणात मिसळून खूप जास्त नुकसान करतात। पण तुम्ही म्हणाल याला उघडण्याची योग्य पद्धत कोणती, तर या पॅकेटमध्ये पाहू शकता, बिस्किटचं पॅकेट असो किंवा अशा प्रकारचे कोणतेही पॅकेट, तर त्यामध्ये अशी एक पट्टी दिलेली असते आणि या पट्टीला आणि त्याच्या समोरच्या भागाला धरून ओढल्यानंतर हे पॅकेट अगदी सहज उघडतं। यामुळे प्लास्टिकचे छोटे छोटे कण पर्यावरणामध्ये जात नाहीत। त्यासोबतच याला वापरणं देखील खूप सोपं जातं। व्यवस्थित यामधील वस्तू आपल्याला घेता येतात। त्यासोबतच प्रवासामध्ये जर तुम्ही याला कुठे घेऊन जात असाल तर थोडंफार यामध्ये राहिलं तर अशा प्रकारे गुंडाळून याला ठेवता देखील येतं। त्यामुळे योग्य पद्धतीने पॅकेट उघडा आणि पर्यावरण देखील वाचवा। त्यासोबतच तुम्हाला वापरायला देखील खूप सोपं जाईल। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यानंतरची आपली टिप आहे बटाट्यासाठी। बटाटे भाजीसाठी वापरायचे असो किंवा चिप्स बनवण्यासाठी आपण त्याचा वरचा भाग नक्कीच काढतो, पण जे नवीन बटाटे असतात त्याचा वरचा भाग एवढा पातळ असतो की याचा वरचा भाग जर आपण पिलरच्या मदतीने काढायला गेलो तर यामुळे आपला भरपूर बटाटा वाया जातो। 1-2 बटाटे भाजीसाठी वापरायचे असतील तर जास्त काही हरकत नाही, पण जसं आता चिप्ससाठी आपण भरपूर बटाटे अशा प्रकारे पिलरने काढायला गेलं तर नक्कीच तुमचं भरपूर नुकसान होऊ शकतो आणि यामध्ये बराच वेळ देखील जातो। आता तुम्ही म्हणाल ही जे नवीन बटाटे असतात एवढी वरची पातळ जी त्याची लेयर असते ती कशी काढायची, ती वाया न घालता, तर याला आपण वापरणार आहोत झाऱ्या मागच्या बाजूने आपल्याला वापरायचा आहे। झाऱ्याला जर तुम्ही मागच्या बाजूने हात लावला तर तुमच्या लक्षात येईल की खूप असा रफ भाग असतो, त्यासोबतच ओबडधोबड असतो। तर याच्या मदतीने आपण हे जे नवीन बटाटे आहेत त्याच्या वरच्या साली अगदी सहज काढू शकतो आणि यामध्ये जास्त वेळही जात नाही। त्यासोबतच घरामध्ये जर एक पिलर असेल तर दुसरी व्यक्ती अशा पद्धतीने बटाट्याचा वरचा भाग सहज काढू शकते। इथे तुम्हाला बटाटे बनवण्यासाठी ही ट्रिक खूप कामी येणार आहे। नक्कीच तुम्ही बटाटे कट करण्या अगोदर भाजीसाठी असो किंवा चिप्ससाठी ही ट्रिक वापरा आणि भरपूर वेळ आणि मेहनत वाचवा। यामुळे बटाट्याचा एक कणही वाया जात नाही। नक्कीच तुम्ही एकदा ही ट्रिक करून पहा। नेहमीच या पद्धतीने हे असं तुम्ही बटाट्याचा वरचा भाग काढण्यासाठी झाऱ्या वापराल आणि खूप सोपी पद्धत आहे।
यावर्षी उन्हाळ्यामध्ये बटाट्याचे पदार्थ बनवताना किंवा चिप्स बनवताना तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येणार आहे। बरेच जण वीट जी असते बांधकामासाठीची त्यावर घासून हे वरचा भाग काढतात, पण त्यापेक्षा झाऱ्या कधीही चांगला। ही आहे बटाट्यावर झाऱ्याची कमाल। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे शेंगदाण्यांसाठी। शेंगदाण्यांचा वरचा भाग काढण्यासाठी आपण त्याला अशा प्रकारे हातामध्ये धरून थोडंसं चोळतो किंवा कपड्यामध्ये टाकून चोळून घेतो, जेणेकरून याचा पाचोळा पूर्णपणे निघून जातो। पण याचा निघालेला पाचोळा आपण वापरत नाही, त्याला नेहमी कचऱ्यामध्ये फेकून देतो। पण आज आपण शेंगदाण्याचा पाचोळा उपयोगात आणणार आहोत। पण त्या अगोदर अजून एक टिप इथे तुम्ही पाहू शकता। आपण ह्या नवीन डिझाईनच्या झाऱ्याने पाचोळा आणि शेंगदाणे असे वेगळे करू शकतो। पाचोळा जर शेंगदाण्यापासून वेगळा करायचा असेल तर अगदी आपण त्याला पाखडून घेतो, घरभर हवेने तो हलका असल्यामुळे इकडे तिकडे उडतो, कचरा होतो, खूप जास्त प्रॉब्लेम होतो। पण या झाऱ्याच्या मदतीने पाचोळा अगदी सहज वेगळा करता येतो। यामध्ये जास्त वेळही जात नाही आणि विशेष म्हणजे घरामध्ये काम आपलं वाढत नाही, कचरा इकडे तिकडे पसरून। तर पाहू शकता खूप छान आपण याला असं वेगळं केलेलं आहे। या अगोदरही मी ही टिप दाखवली होती, ही महत्त्वाची टिप नाही। तर इथे महत्त्वाची टिप अशी आहे की यामध्ये निघालेला जो पाचोळा आहे तो कसा उपयोगात आणायचा। तर पाहू शकता आपण स्वच्छ असे शेंगदाणे बाजूला काढून घेतलेले आहेत आणि पाचोळा पूर्णपणे वेगळा झालेला आहे। आता आपण या पाचोळ्याला एका वाटीमध्ये एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि यानंतर इथे आपल्याला लागणार आहे चहा पावडर। इथे आपण आपली जी फ्रेश चहा पावडर आहे त्याला अजिबात वाया घालणार नाही। तर इथे मी वापरलेली चहा पावडर स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर एक छोटंसं काम करा, जेणेकरून तुम्ही वापरलेली गाळणीमध्ये असणारी ओली चहा पावडर देखील वापरू शकता। तर इथे फक्त आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे। जी आपण चहा पावडर चहा झाल्यानंतर गाळून घेतो, गाळणीमध्ये असते, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये जो गोड पदार्थ आहे तो निघून जातो, दुधाचे कण निघून जातात, जेणेकरून ही चहा पावडर खराब होत नाही। तर याला मी नळाखाली धरून असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर जी वाळवून ठेवलेली चहा पावडर आहे त्यामध्येच मी याला टाकलेलं आहे। म्हणजे तुम्ही इथे अशा प्रकारे वाळवून देखील चहा पावडर घेऊ शकता किंवा ओली देखील घेऊ शकता, म्हणजे फ्रेश अशी आपल्याला चहा पावडर वाया घालायची गरज पडणार नाही। ज्या वस्तू आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो त्याचा आज आपण खूप छान उपयोग करणार आहोत आणि या दोन्ही वस्तू मी एकत्र केलेल्या आहेत आणि याला आपण व्यवस्थित हलवून मिक्स करून घेणार आहोत। आणि हो, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे। लवकरात लवकर तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल। तर पाहू शकता इथे या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानंतर आपण याला हाताने असं मिक्स करून घेणार आहोत। जर तुम्ही इथे वाळलेली चहा पावडर वापरत असाल तर यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। थोडंसं ओलं याला नक्की करायचं आहे, कारण की यामध्ये जो आपण शेंगदाण्याचा पाचोळा वापरलेला आहे तो खूप हलका असतो, तो हवेने इकडे तिकडे पसरून कचरा होऊ नये म्हणून थोडंसं ओलं करून घ्या। जसं की इथे थोडी मी चहा पावडर ओली वापरल्यामुळे अगदी हे व्यवस्थित ओलं झालेलं आहे। जास्त कोरडं किंवा जास्त ओलं नाही, थोडंफार जास्त ओलं जरी झालं तरी काहीच हरकत नाही। आता तुम्ही विचार करत असाल आपल्याला हे कुठे कधी कसं वापरायचं, चला तर मग ते पाहूयात। आपल्या घरामध्ये असे छोटे छोटे प्लांट आपण नक्कीच लावतो, आउटडोर असो किंवा इनडोर, आपण यासाठी याला वापरणार आहोत। घरामध्ये कितीही नाही म्हणलं तरी फर्टिलायझर नसतं, वेगवेगळे खत जे असतात ते नसतात, तर अशा वेळेस आपले जे घरातील किंवा घराबाहेरील प्लांट जे आहे ते व्यवस्थित ग्रोथ होत नाही, त्यांची हेल्दी राहत नाहीत, काहीतरी होतं आणि ते वाळले जातात किंवा त्यामध्ये किडा लागतो। तर असं होऊ नये यासाठी आपण घरच्या घरी छोटे मोठे उपाय केले पाहिजेत। पाहू शकता वापरलेली चहा पावडर आणि शेंगदाण्याचा पाचोळा, ज्या वस्तू आपण कचऱ्यामध्ये फेकून देणार होतो त्याला आपण असं रियूज केलेला आहे। यामुळे आपले जे झाडं आहेत, रोपं आहेत, खूप छान हेल्दी राहतात। फुलांचे झाडं असतील तर फुलं खूप छान येतात, ग्रोथ वाढते आणि हेल्दी प्लांट राहतात। नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर फरक जाणवेल। प्लांटसाठी आपल्याला हेल्दी ग्रोथ होण्यासाठी वेगळा असा खर्च करावा लागत नाही, त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करून पहा। आणि हो, तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।